नमस्कार, मी रंजना बिडकर. कृषीप्रधान टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. एकीकडे देशातील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी संपूर्ण भारतात नोटाबंदीसारखे धाडसी निर्णय पंतप्रधान मार्फत घेतले जाऊन एका नव्या पर्वास प्रारंभ होणारा दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे लाचखोरीसारखे लज्जास्पद प्रकार मात्र सर्रासपणे उघडकीस येत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र डोंगरगाव येथील वैद्यकीय अधिकारी संजय दयाराम चव्हाण यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. सुनील जाधव या कर्मचाऱ्याचा 10 दिवसांच्या अर्जित रजा बिनपगारी न करण्यासाठी तसेच कसुरी अहवाल सादर न करण्यासाठी संजय चव्हाण यांनी सुनील जाधव यांना 5,000 रुपयाची लाच मागितली. तडजोडीनंतर 4,000 रुपये लाच घेण्याचे ठरले असता सुनील जाधव यांनी अँटी करप्शन ब्युरो बुलढाणा यांच्याकडे तक्रार केली असता डोंगरगाव येथील औषध वितरण कक्षामध्ये त्यांना लाच घेताना पकडण्यात आले व संबंधित गुन्हे दाखल करण्यात आले. देविदास खनपडे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, डोंगरगाव. जळगाव खान्देश येथील मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा काकोडा येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत सकाळी 4 वाजतापासून लांबच लांब रांगा शेतकऱ्यांना व नागरिकांना पैसे काढण्याकरिता लावाव्या लागत आहे. शेतकऱ्यांना मात्र रांगेत उभे राहावे की शेतात काम करावे हा असा प्रश्न पडलेला आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशातील वादळे अजूनही सुरूच असून कुर्हा काकोडा या शहराला 32 खेडीपाडी लागून आहेत व सेंट्रल बँकेचे एटीएम 15 दिवसापासून बंद आहे. नागरिकांना व शेतकऱ्यांना याचा त्रास होत असतानाही या निर्णयाचं मात्र स्वागतच करत आहे. हे विशेष. आता माझ्याजवळ पैसे नाही. सकाळी 11 वाजता बँक चालू होते पण माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे मी रांगेत 12 घंटे उभं राहू शकत नाही. आपली ही रूरल शाखा असल्यामुळे आपल्याला जो पुरवठा होतो व आपल्या करन्सी ज्याला म्हणतात RBIचे सेंटर म्हणतात, त्या RBIच्या सेंटरमध्ये जी लिमिट दिलेली आहे त्यानुसार आपल्याला पैसा पुरवठा होतो आणि तो पैसा आपण वाटप करतो सगळ्यांना सारखा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा. ATMमध्ये पण द्यायला पैसे नाही आपल्याकडे. ATMमध्ये द्यायला पैसे आम्हाला पुरवावं लागतात, त्यामुळे आम्हाला आमच्याकडे पैसा नाही आहे लोकांना वाटायला आम्ही ATMमध्ये. मात्र एकीकडे सेंट्रल बँकेचे कर्मचारी व शिपाई धनबलाढ्यांकडून ठोक पैसे घेऊन रांगेत उभे न राहताच नोटा बदलून घेत आहेत असेही बोलले जात आहे. रवी गोरेसह मंगेश ढोले, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, मुक्ताईनगर. राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते वाल्मिकी रामायण ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. औरंगाबाद येथील संत एकनाथ नाट्यगृहात साकेत प्रकाशन व चितळे परिवार यांची प्रवचने व ग्रंथाचा प्रकाशन सोहळा उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या उपस्थितीत पार पडला. संदीप सावडे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, औरंगाबाद. एकीकडे पश्चिम महाराष्ट्रातील ताकदवान पक्ष म्हणून ओळख असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरपालिका निवडणुकीमध्ये पानिपत झाले आहे. सांगली जिल्ह्यातील 8 पैकी एकही नगर परिषदेवर आपली सत्ता टिकवता आली नाही, तर एकमेव इस्लामपूरमध्ये असणारी सत्ताही राष्ट्रवादीच्या हातून हिसकावून घेण्यात आली. विकास आघाडीला यश आले आहे, त्यामुळे आता राष्ट्रवादी हा जिल्ह्यातील 4थ्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे. संपूर्ण राज्याचे इस्लामपूर आणि तासगावच्या लढतीकडे लक्ष होते. इस्लामपूरमध्ये 28 पैकी 14 जागा राष्ट्रवादीला मिळाल्या. या ठिकाणी विकास आघाडीचे निशिकांत पाटील उच्चांकी मतांनी नगराध्यक्षपदी विजयी झाले. दुसरीकडे RR पाटील यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच होणाऱ्या तासगाव पालिकेच्या निवडणुकीत भाजपचे खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आली आहे. कवठे महाकाळमध्ये सुद्धा भाजपाला धक्का बसला आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी प्रणित आघाडी विजयी झाली आहे, तर नगराध्यक्षपदी विकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला आहे. विटा नगरपालिकेवर काँग्रेसची निर्विवाद सत्ता आली आहे. या ठिकाणी काँग्रेसने 24 पैकी 22 जागांवर विजय मिळवला. आष्टा नगरपालिका निवडणुकीत विद्यमान सत्ताधारी गटाने आपला गट कायम राखला आहे. माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहर विकास आघाडीला 3 तर लोकशाही विकास आघाडीला 3 अपक्ष 3 जागा निवडून आल्या आहेत. कडेगावमध्ये पतंगराव कदम यांच्या काँग्रेस पक्षाने विजयश्री खेचून आणली आहे. 17 पैकी 10 जागांवर काँग्रेसचा विजय झाला आहे, तर 6 जागांवर भाजप विजयी झाले आहे. खानपूर नगर पंचायत निवडणुकीत सर्वच जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहे. पडूस नगर पंचायतीत काँग्रेसने बाजी मारली असून 8 पैकी 7 जागांवर काँग्रेस विजयी झाले. तसेच सातारा जिल्ह्यातील पाटण नगर पंचायत शिवसेना आमदार शंभूराजे देसाई यांच्या 2 जागा तसेच भाजपाला 1 जागेवर विजयश्री मिळाला आहे. पाटणकर गटाने 14 जागांवर निर्विवादपणे सत्ता मिळवली. पाटण नगर पंचायतीच्या निवडीमध्ये पुन्हा एकदा विक्रमसिंह पाटणकरांचं वर्चस्व या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे आणि या ठिकाणी पुन्हा एकदा विक्रमसिंह पाटणकर यांचं वर्चस्व अबाधित ठेवण्यामध्ये पाटणमधील सर्व जनतेला मी मनपूर्वक धन्यवाद देतो. सांगलीवरून अशोक पवार सह साताऱ्यावरून अरविंद जाधव, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही.
लोणार तालुक्यातील नवनिर्वाचित तालुका कृषी अधिकारी विपिन कुमार राठोड यांनी सर्व शेतकऱ्यांना व कृषी प्रधान चॅनलच्या माध्यमातून कृषीविषयक सर्व योजनांबद्दल माहिती देऊन त्यांचा उपयोग होण्याचे आवाहन केले आहे। यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी सर्व प्रेक्षकांना केंद्र व राज्य पुरस्कृत सर्व कृषी योजनेची आवश्यक कागदपत्रे सादर करून घ्यावी व शेततळे, फळबागा, जलयुक्त शिवार, बांध बंदिस्त नाले, डाळिंब, संत्रा, द्राक्ष, शेळीपालन, मेंढीपालन, कुक्कुटपालन अशा योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करत जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहील असे सांगितले। कृषी प्रधान टीव्ही चॅनलच्या सर्व दर्शकांना मी तालुका कृषी अधिकारी लोणार यांच्यामार्फत एक मोठं आवाहन करतो की त्यांनी केंद्र पुरस्कृत आणि राज्य पुरस्कृत सर्व कृषी संबंधित योजनांचा चांगल्या प्रकारे लाभ घेऊन त्याचा अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये विविध वेळेच्या आतमध्ये जर सुपूर्द केले तर त्यांना अनुदान देण्यास आम्हाला सोयीस्कर होईल। कृषी प्रधानजी हे नवीन चॅनल सुरू झालेलं आहे, त्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत चांगल्या यशोगाथा राष्ट्र स्तरावर किंवा राज्य स्तरावरपर्यंत घेऊन आपल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा गौरव करावा असे मी त्यांना शुभेच्छा देतो। नवनिर्वाचित कृषी अधिकाऱ्यांची नेमणूक झाली तेव्हापासून सर्व शेतकऱ्यांची कामे ही व्यवस्थित होत असून सर्वत्र कृषी अधिकारी विपिन कुमार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे। अधिकारी विपिन कुमार राठोड हे गावोगावी जाऊन शेतकऱ्यांपर्यंत योजनांची माहिती मिळवून देत आहेत। लोणार तालुक्यातील कृषी अधिकारी विपिन कुमार राठोड हे शेतकऱ्यांना लाभल्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत विविध योजनांची माहिती मिळत आहे। लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांचा म्हणायचा उद्देश असाच आहे की विपिन कुमार राठोड हे लोणार तालुक्याला कर्तव्यदक्ष अधिकारी लाभलेले आहेत। देवानंद सानप, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, लोणार। आता आपण पाहू शकता आपलं बातमीपत्र आपल्या मोबाईलवर। त्यासाठी सबस्क्राईब करा कृषी प्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल। पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसह, तोपर्यंत नमस्कार।